उपवासाला सारखीच तीच खिचडी खायचा कंटाळा आला असेल ना, तर मग एकदा हे उपवासाची भजी ट्राय करा. करायचा पण कंटाळा येणार नाही आणि खायला पण कंटाळा येणार नाही. एकदम सोपी रेसिपी आहे. रात्रभर भिजवलेला किंवा कमीत कमी 2 तास भिजवलेला साबुदाणा घ्यायचा. त्यात आवडीनुसार हिरवी मिरची आणि 2 कच्चे बटाटे किसून घालायचे. त्यात थोडंसं आलं सुद्धा किसून घाला, चव छान येते. अजून काही चवी ऍड करण्यासाठी तुम्ही लिंबू पण पिळू शकता आणि खात असाल तर जिरं सुद्धा वापरू शकता. चवीनुसार मीठ घालायचं, बाइंडिंग येण्यापुरता शेंगदाण्याचा कूट घालायचा. सगळं छान मिक्स करायचं आणि लागलीच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झालं की याचे छोटे छोटे वडे घालायचे. याला आपण भजीच म्हणूयात कारण भजी सारखेच दिसतायत. तेल जर व्यवस्थित गरम केलं नसेल तर भजी तेलकट होतील आणि तेलकट होऊ नये यासाठी मध्यम ते मोठ्या आचेवरती एकसारख्या रंगावरती खरपूस तळून घ्यायचं. अगदी 10 ते 15 मिनिटांच्या आतच भरपूर सारे भजी तयार होतात. चला तर मग रेसिपी आवडली असेल तर पुढच्या उपवासाला नक्की ट्राय करा आणि आता लागलीच आपल्या चॅनलवरच्या दुसऱ्या रेसिपीज पण बघा. अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.